नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? रेशन कार्डवरती तुम्हाला जर धान्य भेटत असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। मित्रांनो, घर बसल्या आपल्या मोबाईलवरती केवायसी करण्याचा ऑप्शन सुरू झालेला आहे। आपण आपल्या मोबाईलवरती आपली ई-केवायसी कशा पद्धतीने करायची, कुटुंबातील सर्व सदस्यांची आपल्याला ई-केवायसी करायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड ई-केवायसी कशा प्रकारे करायची ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राइब करा। आपल्याला प्ले स्टोर वरती यायचं आहे आणि सर्च करायचं आहे मेरा ई-केवायसी। यानंतर पहिलाच जो आहे मेरा ई-केवायसी या ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। पाहू शकता मेरा ई-केवायसी हे इन्स्टॉल करा। यानंतर ओपन करायचं आहे। पहा इथे परमिशन द्यायचं आहे व्हाईल यूजिंग द ॲप आणि इथे पाहू शकता फेस आरडी ॲप नॉट इन्स्टॉल्ड, त्यामुळे जे फेस आरडी ॲप आहे ते इन्स्टॉल करावं लागणार आहे। डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करा। तुम्हाला आधार फेस आरडी इन्स्टॉल करून घ्यावं लागेल। इन्स्टॉलवरती क्लिक करा। पाहू शकता हे फक्त ॲप इन्स्टॉल होणार आहे। यानंतर पुढील प्रोसेस सांगतो पहा। इन्स्टॉल केल्यानंतर पुन्हा आपल्याला मेरा ई-केवायसी या ऑप्शनला जायचं आहे। इथून आपल्याला आता पहा स्टेट निवडून घ्यायचं आहे। आपलं राज्य सिलेक्ट केल्यानंतर व्हेरीफाय लोकेशन यावरती क्लिक करा। आपलं लोकेशन मोबाईलचं ऑन असणं गरजेचं आहे। यानंतर पहा इंटर आधार नंबर, आपला आधार नंबर इंटर करा आणि जनरेट OTP या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा OTP व्हेरिफिकेशनसाठी 6 डिजिट OTP रजिस्टर्ड मोबाईलवरती जाईल, तो इथे इंटर करायचा आहे आणि इंटर कॅप्चा हा कॅप्चा देण्यात आलेला आहे, तो इथे फिल करा। यानंतर सबमिट। पाहू शकता बेनिफिशरी डिटेल्स ओपन होईल। यामध्ये तुमचं नेम, स्टेट, कार्ड नंबर म्हणजे तुमचा रेशन कार्ड नंबर, होम डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा येऊन जाईल। ई-केवायसी अप्रूव्डच्या ठिकाणी ब्लँक आहे। आधार नंबर लास्ट 4 डिजिट दिसत आहे आणि इथं पहा ई-केवायसी स्टेटस या ऑप्शनवरती ब्लँक दिसत आहे। इथे आता फेस ई-केवायसी या पर्यायावरती क्लिक करा। इथून ॲक्सेप्ट वरती क्लिक करा। आता पाहू शकता पुन्हा व्हाईल यूजिंग द ॲप या पर्यायावर क्लिक करा आणि आता पहा इथं यानंतर पहा इथं फेस ऑथेंटिकेशन द्यायचं आहे। यासाठी आपला चेहरा दाखवायचा आहे, आपले डोळे मिटवायचे आहेत, चालू बंद करायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। इथे टर्म्सला क्लिक करा आणि प्रोसीडवरती क्लिक करा। इथे पाहू शकता आपले डोळे उघड बंद केल्यानंतर ऑटोमॅटिकली कॅप्चर होईल। ई-केवायसी स्टेटस तुमच्या समोर आहे। ई-केवायसी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली, डेट अँड टाइम तुम्हाला दिसत आहे। ओके या पर्यायावरती क्लिक करा। आता पहा आपण इथं पुन्हा आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आपली केवायसी झाली की नाही। राज्य सिलेक्ट करा। पुन्हा व्हेरीफाय लोकेशन यावरती क्लिक करा। पुन्हा आधार नंबर आपला एंटर करा। जनरेट OTP वरती क्लिक करा। पुन्हा इथे OTP जो येईल तो फिल करा, कॅप्चा फिल करा आणि सबमिट करा। सबमिट केल्यानंतर आता पहा पुन्हा आपल्याला इथं बेनिफिशरी डिटेल्स ओपन होईल। यामध्ये खालती पहा ई-केवायसी अप्रूव्ड मध्ये ब्लँक आहे, पण ई-केवायसी स्टेटस इथे तुम्हाला दिसत आहे व्हाय म्हणजेच कंप्लीटेड झालेला आहे। अशा प्रकारे आपण घर बसल्या फेस ई-केवायसी मेरा केवायसी ॲपद्वारे तुम्ही रेशन कार्डची ई-केवायसी करून घेऊ शकता। अशा प्रकारे मित्रांनो आपली व आपल्या कुटुंबातील सदस्यांची ई-केवायसी करून घ्यायची आहे। हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, म्हणजे ते सुद्धा आपल्या कुटुंबातील सदस्यांची ई-केवायसी करून घेतील। तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।